But what is the flavor? Mango. Oh, mango. Is it your favorite? एकदम क्रिस्पी झाले, खूप मस्त. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. शनिवार आहे आणि ब्लॉग सुरू करायला भरपूर उशीर झालेला आहे. आज चक्क आता 12:45 झालेले आहेत आणि तुम्हाला खरं सांगू तर माझा ब्रेकफास्ट सुद्धा नाही झालाय आज. मी सकाळपासून एवढी गुंतले होते आणि त्यामुळे जेवणही माझं बनवायचं राहिलेलं होतं. आज अवधूतही घरी नाहीये, शनिवार असून सुद्धा. तर सकाळी सकाळी जसा भरपूर मेस झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात अशी उशिरा 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 झाले. जरी आम्ही दोघं जण लवकर उठलो सकाळी तरी सुद्धा सगळ्या गोष्टी खूप अशा पुढे पुढे ढकलत गेलेल्या आहेत. पण असो, मी पटकन आता म्हटलं की नाही, आता तरी व्लॉगची सुरुवात करायलाच पाहिजे. सो मी पटकन आता व्लॉगची सुरुवात केलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज अवधूत घरी नाहीये, कारण की आज सॅटर्डे आहे, पण त्याला ऑफिसचं काही काम असल्यामुळे तो आजही गेलेला आहे. सो त्यामुळे आरवला सकाळपासून फक्त मम्मा बरोबरच खेळायचंय. सो मला इकडून तिकडेही हलता येत नाहीये, कारण की आज त्याला माझ्या बरोबरच टाइम स्पेंड करायचा होता. त्याला खेळायचंय माझ्या बरोबर, गप्पा गोष्टी करायच्या आणि बरंच काही. तर सकाळपासून बराच वेळ मी त्याच्याबरोबरच घालवलेला आहे. ब्रेकफास्ट वगैरे होईपर्यंत माझ्या 2-3 स्टोरीज सांगून झाल्या त्याला. असा होता आमचा सकाळचा सगळा गोंधळ. सो ते सगळं झालेलं आहे आवरून, पण माझं जेवण अजून झालं नाही आणि मला भरपूर भूक लागलेली आहे आता. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं 12:45 झालेला आहे आणि जेवणही नाही झालंय आणि माझा ब्रेकफास्टही नाही झालाय. तर मी आता ना पटकन खिचडी बनवणार आहे, सगळ्यात सोपी. पण माझ्या घरी खिचडी जेव्हाही बनते ना ती वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते. तर आज पण मी जी खिचडी बनवते ती वेगळ्याच पद्धतीने बनवते. सो मी त्याच्यासाठी सगळ्यात आधी काय केलं आहे, भात आणि मुगाची डाळ मस्तपैकी कुकरला लावून घेतली. त्यात थोडेसे शेंगदाणे, हळद आणि मीठ घालून त्याला शिजवून घेतलंय. आणि इथे सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत, मिक्स व्हेजिटेबल, जी मी चॉपिंग कटिंग करून ठेवलेलं आहे. तुम्हाला लगेच दाखवते मी. आणि त्यानंतर आता मी हे सगळं कढईमध्ये छान असं सॉते करून घेणार. कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजवल्या ना तर एकदम मुशी होऊन जातात आणि अजिबात चांगलं लागत नाही. सो त्यामुळे मी आता त्याला इथे कढईमध्ये छान असं सॉते करते, स्पाइसेस वगैरे ऍड करते. आणि अवधूतला जसं प्रोटीनसाठी काहीतरी सोर्स हवा असतं तर त्याच्यात मुगाची डाळ सुद्धा आहे. त्या व्यतिरिक्त भरपूर सोया चंक्स घालणार आहे, कारण की सोया चंक्स आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात. तर तेही मी इथे भिजत घातलेलं आहे. सो अशी छान अशी चटपटीत मस्त कम्फर्ट फूड आहे आपलं खिचडी, ते मी बनवतेय. सो पटकन आता त्याची सुरुवात करते आणि व्लॉगची पण सुरुवात करते. व्हेजिटेबल खिचडी बनवण्यासाठी इथे मी फ्रोझन पीस घेतले, कॅरेट, कॉलीफ्लावर आणि कलरफुल पेपर्स आहेत ना ते कट करून घेतले. त्या व्यतिरिक्त बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि भरपूर सारे सोया चंक्स आहेत ते सोक केले आहेत. आणि इकडे आपला राईस पण ऑलरेडी कुक झालेला आहे. तर चला फोडणी देऊया. सो त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे थोडासा लसूण पण ठेचून घेते. Hands back to see. We got it from the ice cream store. Because I handling. You saw that man? He was giving ice cream to everyone. Yeah. And this time it's too bad. But what is the flavor? Mango. Oh, mango. Is it your favorite? Yeah. Mango is my favorite too. तर असं चाललंय आमचं सकाळपासून आणि खूप खेळतोय आम्ही, मस्ती करतोय. चांगलीच गोष्ट आहे म्हणा. पण हो, भरपूर वेळ जातो त्याच्यात. आणि कधी कधी मग त्याला असं वाटतं की मम्मानी फोन हातात घेतला नाही पाहिजे, फोन बरोबर बोललं नाही पाहिजे, व्लॉग केला नाही पाहिजे, तशी सिच्युएशन होते. सो आज तसा दिवस आहे माझ्यासाठी. पण म्हटलं जे होईल मी ते शूट करते तुमच्यासोबत आणि शेअर करते. सो इथे आता मी पटकन खिचडीला फोडणी देते. Are you making ice lolly? No, I'm not making ice lolly. What are you making? Dal khichdi. I'm
करते या खिचडीची रेसिपी. तर सगळ्यात आधी मी जिरं, मोहरी, लसूण आणि कॅरेट आणि कॉलीफ्लावर तेलामध्ये छान परतून घेते. थोडंसं 4-5 मिनिटापर्यंत त्याला छान असं हाफ कुक करून घेते. त्यानंतर मग मी कांदा घालणार आहे, कॅप्सिकम घालणार आहे आणि मटार सुद्धा घालेल आणि ऑब्विसली थोडेफार जे आपले सोया चंक्स आहेत ते, कारण की या भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जो तो क्रंचीनेस असतो ना भाज्यांचा तो मला गमवायचा नाहीये. त्यामुळेच मग मी कुकरमध्ये ते सगळं एकत्र शिजवलेलं नाहीये. आणि आरव तर आहेच मला हेल्प करायला, हो ना आरव? Put salad. Yes, to put salad. Okay. When I'm trying to put peppers, put peppers. Okay. Okay. And tell me when I'm ready. Okay. Okay. Mama, I'm ready to put the peas. Okay, wait. Okay. Slowly. Good job. Thank you. तर आता सगळ्या भाज्या परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर धने पावडर घातले, हळद घातले, लाल काश्मीरी रेड चिली पावडर घालायचं आणि भरपूर गरम मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित त्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात मी ना शिजवलेला भात आहे आपला तो घातलेला आहे. भात शिजवताना मी मीठ घातलं होतं, म्हणून नंतर जेव्हा भात घातल्याच्या नंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण की मला खिचडी थोडीशी ओली हवे आणि पुन्हा थोडंफार मीठ घातले. तर अशा प्रकारे छान हसत खेळत आरवबरोबर गप्पा गोष्टी करता करता माझी लंचची जी तयारी आहे ती झाली आहे. आणि खिचडीसोबतच पापड तर हवे म्हणून मस्तपैकी पापड तळून घेतले, लोणचं आणि छान असं सर्व केलं लंच आणि आम्ही दोघांनीही लंच करून घेतलेला आहे. 1 hour later. तर इथे झाले दुपारचे 3:30. आता आरव थोडाफार आराम करतोय, सो तोपर्यंत मी त्याच्यासाठी थोडेफार स्नॅक्स बनवून घेते. जवळपास माझ्याकडे 1 तास आहे, आपल्याला संध्याकाळी बाहेरसुद्धा जायचं आहे. सो त्यासाठी ना सगळ्यात आधी इथे मी आहे ना राईस फ्लावर घेतलेला आहे, कारण की आज मी मेथी मटरी बनवते आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी राईस फ्लावर घेतलं आहे 2 स्कूप. त्यानंतर मग 1 स्कूप मी रवा घेतलेला आहे. त्याच्यातच मी जवळपास 1.5 स्कूप बेसन घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण काही मसालेसुद्धा घालणार आहोत. तर आपल्या आवडीप्रमाणे काही तुम्ही मसाले असतील ते घालू शकता. तर मी याच्यात हळद, तिखट, धने पावडर घातले, भरपूर जिरे पावडर घातले, जिरे पण घातले, हिंग घातले आणि चवीनुसार मीठ घालायचं याच्यात. त्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यात घातलेलं आहे मी कसुरी मेथी, कारण की मेथी मटरी करतोय आपण. सो कसुरी मेथी घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित ड्राय असताना मिक्स करून घेतले. 1 स्पून याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे, हे गरम न करता घातलेलं आहे असंच. आता तूप आहे ते मस्तपैकी ना आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी घालून याचा छान असा कणिक मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. चपात्यासाठी आपण जसं करतो सेम तसंच कणिक मळून घ्यायचं याचं सॉफ्ट. पीठ असं छान मुरल्याच्या नंतर आपण त्याचे छोटे छोटे कणकेचे गोळे करायचे आहेत. मी इथे ना बटर पेपरमध्ये आहे ना मस्तपैकी आपला कणकेचा गोळा ठेवला आहे. त्याला असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता आणि त्याला आपल्याला बेक करायचं आहे. तर मी एका बेकिंग ट्रेमध्ये आपला पार्चमेंट पेपर घातलेला आहे आणि त्याच्यावर आपल्या आवडत्या शेपप्रमाणे कट करून तुम्ही याच्यावर ठेवू शकता. तोपर्यंत मी प्रीहीट करायला सुद्धा अवन ठेवलेला आहे. 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करायला ठेवलेला आहे अवन. तर इथे जसं बघू शकता आपला ट्रे फुल झालेला आहे. तर आता ह्या मटरी फुगू नये म्हणून मी आहे ना फोर्कच्या सहाय्याने याला होल्स करून घेते. तर फक्त 10 ते 12 मिनटामध्ये आपल्या मटरी आहेत ना छान अशा बेक होऊन जातील आणि एकदम रेडी होऊन जातील. यानंतर मी तयारी करते मखाणे. मखाणे तर हा आमचा प्रत्येक आठवड्याचा स्नॅक्स असतोच. कधी साधे असतात मखाणे, कधी सॉल्टेड असतात, तर कधी कॅरमलाइज मखाणे. तर आज मी कॅरमलाइज करते आणि याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. आणि माझ्याकडे ह्या ना लाया आहेत, सो म्हटलं की चला ह्याचा पण चिवडा करून घेऊया. दिवाळीला आपण जसं सिंपल चिवडा करतो ना तसंच आहे. तेलामध्ये मी जिरं घातले, हळद घातले, कढीपत्ता घालायचा आपल्याला. हे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर याच्यात लाया घालायच्या आहेत.
ते व्यवस्थित भाजून घेतल्याच्या नंतर आपले आवडते मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत. आता आरवचं डे केअर आहे ना हे नट फ्री आहे. इकडच्या डे केअरमध्ये ना नट्स वगैरे चालत नाही कारण की मुलांना ॲलर्जी असते, म्हणून मी याच्यात शेंगदाणे किंवा इतर काहीच घालणार नाही. ते तर फक्त असं थोडंसं काहीतरी चटरपटर पाहिजे म्हणून मस्तपैकी याला मी मसालेदार बनवते. सो आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे लाल मिरची पावडर, मीठ, थोडंसं भरपूर जिरं पावडर घातल्याने सिम्पली हे रेडी करून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो मी झाले रेडी कारण की आम्ही निघालोय बाहेर जाण्यासाठी. आता 5 वाजता आहेत, अवधूत येईल थोड्या वेळातच. आणि आपले जे स्नॅक्स आहेत ना ते तर आरवने खायला पण सुरुवात केली आहे आणि मखाणे जसं त्याला भरपूर आवडतात. सो सगळ्यात आधी त्यांनी मखाणेच मागितले आहेत मला, तर तो करतोय त्याचा स्नॅक्स एन्जॉय. तोपर्यंत इथे जे आपले हे मेथी मठरी होतं ना हे खूपच भारी झालेलं आहे, खूप जास्त क्रिस्पी आणि टेस्टी. फक्त मला थोडंसं मीठ कमी वाटलंय, तर अजूनही मीठ घातलं थोडंसं तर अजून छान लागेल. तुम्ही बघू शकता एकदम छान असं एकदम क्रिस्पी झालंय, खूप मस्त. चला व्हिडिओ रेकॉर्ड करता करता अवधूतचा पण फोन आलाय, तो पण येतोय. तोपर्यंत माझ्याच्याने जेवढं हे आवरून होते ना तोपर्यंत हे आवरून घेते, पॅक करून ठेवून देते आणि बाकीचं आल्यावर करूया. तर निघालोय आता आम्ही, अवधूत सुद्धा आलाय आम्हाला घ्यायला. आणि आम्ही आता कुठे निघालोय ते तुम्हाला सांगते, कारण की 1 आठवड्यापेक्षा जास्त झालंय. आरवला जायचं होतं इंडोर प्ले एरियामध्ये. तसं बघायला गेलं तर कालपासून वातावरण एवढं छान आहे की आउटडोअरच खूप छान ऍक्टिव्हिटी करता येतील, कारण की खूप मस्त वातावरण होतं, पाऊस नव्हतं, टेम्परेचर पण 12-13 डिग्री होतं. सो काल त्याला बाहेर घेऊन गेलेले, पण एखाद आठवड्यापासून ना तो हट्ट करत होता की आम्हाला इंडोर प्ले एरियामध्ये खेळायला जायचं आहे. आणि आम्ही भरपूर दिवस झाले त्याला घेऊनच गेलो नव्हतं आणि आम्ही सॅटर्डे करत होतो. तर म्हटलं की ठीक आहे चला आज सॅटर्डे आहे, थोड्या वेळासाठी जाऊया आणि त्याला तिथे घेऊन जाऊया, तो पण खुश होऊन जाईल. सो आता आम्ही निघालोय. आम्ही याच्या आधी तिथे गेले, तुम्ही बघितलेलंच आहे. सो आज पण त्याला तिथेच घेऊन जाणार आहोत इंडोर प्ले एरियामध्ये. सो तेच आता संध्याकाळच्या वेळेस निघाले, 1-1.5 तास तिथे त्याला थांबवू, खेळवू आणि देन मग त्याच्यानंतर घरी येणार आहोत. आणि वेदरचं सांगायला गेलं तर मित्रांनो वेदर एवढं छान आहे ना 2 दिवसापासून, आणि येतं अजून 1 आठवडा पण वेदर असंच मस्त असणार आहे. अक्षरशः असं वाटायला लागलंय की उन्हाळाच आलेला आहे. खूप बरं वाटतंय, पण 2 दिवसापासून ऊन आहे भरपूर, जास्त लेअरिंग करायची गरज नाही आहे. तसं म्हणा व्हॅन्कुव्हरमध्ये एवढी जास्त थंडी नसते, पण तरी सुद्धा जी आता मागच्या काही आठवड्यामध्ये मायनसमध्येच टेम्परेचर होतं, सो आता ते प्लसमध्ये आहे, तर खूप बरं वाटतं. आणि तेही असं की सिंगल लेअरवर तुम्ही जाऊ शकता, तसं टेम्परेचर असेल ना खूपच बरं वाटतं, स्पेशली बाहेर जायला. काल आम्ही थोडा वेळ पार्कमध्ये होतो, थोडा वेळ म्हटलं की अर्ध्या-पाऊण तासासाठी जाऊया, पण आम्ही जवळपास तिथे 1.5-2 तास होतो आणि भरपूर छान वेळ गेला. असं बाहेर आहे ना छान मोकळं असलं, चांगलं वेदर असलं ना तर टाइम स्पेंड करायला भरपूर आवडतं. त्यामुळे आम्हाला आतुरतेने ना उन्हाळ्याच्या दिवसाची भरपूर अशी आम्ही वाट बघत असतो. नाही तर ते जेलमध्ये कैद केल्यासारखं असतं ना, तसंच वाटतं. विंटर डेज मध्ये कुठे बाहेर जाऊ शकत नाही, एवढे सारे तुम्हाला लेअरिंग करून बाहेर जावं लागतं. याच्यापेक्षा असं वाटतं घरी वातावरण चांगलं आहे, घरातच बसलेलं बरं आहे. सो आता ते दिवस नाही राहणार आहेत, काही दिवसातच मस्तपैकी असा उन्हाळा सुरू होईल. इथे वातावरण पण छान असेल, मग बाहेर जाता येईल. खूप सारे बाहेरचे व्लॉग्स तुमच्या बरोबर शेअर करता येतील. आणि तसं करणार सुद्धा काय, हिवाळ्याच्या दिवसात आहे ना घरीच असतो आम्ही शक्यतो बाहेर जात नाही, कारण की आमचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही दोघं जेव्हा होतो त्यावेळेस आम्ही जेव्हाही बाहेर गेलो खूप थंडीच्या दिवसामध्ये, तर आम्हाला ते काही सूट झालं नाही. तर त्यामुळे ना आम्ही शक्यतो अवॉइडच करतो आणि जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये बाहेर जातो, खूप फिरून येतो आणि नवीन नवीन ठिकाण पण एक्सप्लोर करत असतो. सो हा आमचा हेतू असतो, उन्हाळ्याच्या सुट्टीचा महत्त्वाचा असतो तो. आणि हिवाळ्यात आम्ही अवॉइड करतो, जास्तीत जास्त बाहेर जातच नाही.
आताच नेमकं घरी आलोय मित्रांनो, येतानाच पिझ्झा घेऊन आलेलो आहोत आणि आरवला तर भूकही लागले, तर तो मस्तपैकी आता एन्जॉय करतोय त्याचा पिझ्झा. आम्ही पण पटकन फ्रेश होऊन घेतो आणि गरम गरम पिझ्झा एन्जॉय करणार आहोत. आरवने तर आज खूप धमाल मस्ती केलेली आहे आणि खूप चांगला दिवस होता आज बघायला गेले तर. त्याच्यासाठी सकाळपासून आपलं सगळं काही त्याच्यासाठीच चालू आहे. सो आज तो खूप खुश आहे आणि संध्याकाळी अजून काय त्याच्यावर अजून त्याला पिझ्झा सुद्धा खायला मिळाला, त्याची तर मजाच झाली आज. सो चला मित्रांनो, हा व्लॉग आहे ना आता मी इथेच थांबवते. मस्तपैकी आता आम्ही आमची संध्याकाळ एन्जॉय करतो, जेवण वगैरे करून घेतो. मी तुम्हाला लवकर भेटेन नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट वीकमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.